मित्रांनो, 2-4 दिवसात सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काहीतरी गालबोट लागला मित्रांनो. तर त्यात आपले पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे शंभूराज देसाई यांना इतकं डेंजर इजा झाली मित्रांनो या राडामध्ये. अक्षरशः पोलिसांनी जो दिसला त्याला मारलंय. पण मित्रांनो, पोलिसांना आदेश देणं हा मंत्र्यांचं काम आहे. वरून आलेला आदेश हा मंत्र्यांचा हाही आहे. पण मला योग्य वाटतं मित्रांनो, या अशा अधिकाऱ्यांना निलंबन करणं खूप गंभीर आहे मित्रांनो. कारण की हे अधिकारी कोणाच्या निवडणुकी कोणाच्या मतदानावर निवडून येत नाही. रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी ही वर्दी मिळवलेली असते. हे वरून आदेश आल्याशिवाय हे कोणाला काही करू शकत नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे माझा जाहीर निषेध आहे मित्रांनो या साहेबांवरती, ज्यांनी ज्यांनी निलंबनाची कारवाई करण्याचा हाय केलंय. मी पोलिसांवरती निलंबनाची कारवाई केली ना, तर या पोलिसांना वरून आदेश देणारे मंत्री कोण कोण आहे, आमदार कोणी का असो ना, त्यांना सुद्धा मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावा आणि आमदारकीचा राजीनामा द्यायला लावा. कशाला पोलिसांवर अन्याय करतायत? अहो, पोलिसांना वरून आदेश आल्याशिवाय कोणतीच दखल घेत नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा. काय चालतोय? अरे शंभूराज देसाई साहेब, तुम्हाला जर खरं BJP वाल्यांनी मारलं असेल तर नाव घ्यायला का लाज वाटते तुम्हाला? खरं आहे ना? कशाला म्हणतात मग उद्धव ठाकरे साहेब यांना? हां, गद्दारी केली म्हणून फळ भेटतंय, हे नक्की लक्षात ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.